मी रातपाट यासाठी हे करतोय की या मराठ्यांच्या पोरांकडं कोणी वाईट नजरेनं नाही बघितलं पाहिजे आणि हे मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे. मी पहाटे 4:30-5 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो. आता गोदापट्ट्यातल्या 123 गावात गेलो नव्हतो, त्यांना भेटी दिल्या. माझा शेवटचा कार्यक्रम तिथं 4:30 वाजता झाला पाठ. तो कार्यक्रम होता 6 वाजता सायंकाळी. 4:30 वाजेपर्यंत गावातला एकही माणूस हल्ला नाही, ना माता माऊली ना कुणीच. अख्खं गाव बसून होत. मी 4:30ला तो कार्यक्रम संपेला. 5 वाजता जेवण केलं पठ आणि उलशीकच पडलो. कोण आलं आणि कोण नाही ते माझ्या अंगावरची रगच ओढली. मला मध्ये एक फोटो काढून दिला. आता त्याने टाकलेली होती का काय, रातभर फोटो काढले तोवर सूर्य उगला. त्याची उतरली नाही आणि ते मला भेलं नाही. लय टोप होते ते. मी तर एकानच मग कार्यक्रमच केला पायाचा. आता नीट झालं ते पूर्ण झालं. ते तसं तारात येत असतं टाकल्यावर. मला वाटलं एका फोटो काढून जाईल. त्याच्या पायात अशी निवारची पल होती. ते कणाकणाच पुढून आलं. त्या दोघा तिघा धरलं बी तर तेव्हा मला एकच काढायचं. त्याने असं त्या चेपलीचा दणका बसला मग अर्ध नकच उडालं. मी त्याला लय काचा लोटलं पण ते कळत नाही मला. दारू सोडा. तुमच्या पाया पडून सांगतो, आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या एकदा आणि व्यसनापासून मराठ्यांनी लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. कोणी फक्त व्यसनापासून आपल्या लेकर लांब.